तर पुण्याच्या विद्यापीठात आंदोलन पुकारलं गेलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIचे आंदोलन आहे। विद्यापीठाची व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धा ही वादात आलेली आहे, त्यामुळे आता हे वातावरण आणखी तापल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पुणे विद्यापीठानं वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र हा विषय ठेवला आणि हा उघडपणे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार असा आरोप यावेळी आंदोलकांनी केलेला आहे। त्यामुळे पुण्याच्या विद्यापीठात हे आंदोलन पुकारण्यात आले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ देवेंद्र या नावाने जी आहे ती एक वक्तृत्व स्पर्धा जी आहे ती भरवण्यात येते, अशा प्रकारची माहिती विद्यार्थ्यांमध्ये पसरली आणि त्यानंतर जे आहे ते काही विद्यार्थ्यांनी जे आहे ते याला प्रखर असा विरोध केलेला पाहायला मिळतोय। राजकीय नेत्यांच्या नावाने अशा पद्धतीने विद्यापीठ का वक्तृत्व स्पर्धा भरवतंय असा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला आणि यावरती काय नेमकं विद्यापीठाची भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत भोसले सर आहेत, जे की प्रभारी संचालक आहेत राष्ट्रीय सेवा योजनेचे। नेमकी काय भूमिका आहे? विद्यार्थ्यांमध्ये असं म्हणणं आहे की राजकीय नेत्यांच्या नावाने अशा प्रकारची स्पर्धा भरवली जाते। खरं म्हणजे मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा आयोजनाचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा आणि एकूणच विद्यापीठाचा दुरान्वयानेही संबंध नाही। स्पर्धा कुठे होणार आहे? ही स्पर्धा याच्यावर संकेतस्थळावर जाऊन त्यांनी नाव नोंदणी करायची आणि संबंधित ज्या कोणी ह्या फाउंडेशन आहेत ते फाउंडेशन ते अरेंज करतील। विद्यापीठात जागा मिळणार नाही, संबंध नाहीये, दुरान्वयानेही संबंध नाही विद्यापीठाचा ह्याचा। बरोबर आहे, पण आता विद्यापीठाच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जे आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अनेक संघटना ज्या आहेत ते अशा प्रकारची व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाची स्पर्धा विद्यापीठात होती अशा प्रकारची भावना या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आणि अशा पद्धतीने राजकारण केलं जाते अशा प्रकारचं मत जे आहे ते काही संघटनांच्या माध्यमातून व्यक्त केलं जाते आणि विद्यापीठाच्या याच राष्ट्रीय सेवा योजनेच्या बाहेर जे आहेत ते काही विद्यार्थ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे।